देवाचं रूप बघितलं. देवाचं रूप बघितल्याच्या नंतर 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागं पाहत होते. 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागं पाहत होते. देवाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तुकोबरायांना देवानं केलेला प्रश्न, तुकोबराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? तुम्ही 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, 4 पाऊल पुढे चालताय, फिरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? तुकोबरायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबरायांनी सांगितलं, देवा काय चाललंय, ऐकायचंय का तुला? म्हणले सांगा ना तुकोबराय. देवा, एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते ना, त्या पोरीला जसं माहेर सोडायचं दुःख होतंय ना, तेच दुःख मला तुला सोडताना होतंय. जसं कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे. देवा, एखादी मुलगी लग्न झाल्याच्या नंतर माहेर सोडायचं त्या पोरीला काय दुःख होतं ना, त्या पोरीलाच कळतंय नाही का? आणि माहेर सोडायचं दुःख खरंच मुलींनाच कळतं. ते आपली बाजूमा येतच नाही ते, बरोबर आहे की नाही? कारण ह्या माईचा एवढा मोठा त्याग असतो. मी काही कीर्तनातून त्यासलेलं बाळ गणच म्हणलेस, पण जटे सत्यता आहे ते सत्य बी मांडाशिवाय राहत नाही मी. हो, जन्माला आल्यापासून 18, 20, 22 वर्षाची होईपर्यंत मायबापांकडे राहते. आणि लग्न झाल्याच्या नंतर मायबापांनी सांगितलं की बेटा, हे परिवार तुझं, या पोराबरोबर तुला लग्न करायचंय, तुझं लग्न झालेलं हे तुझं परिवार आहे. ज्या लोकांना याच्या आधी कधी बघितलेलं सुद्धा नसतं त्या लोकांना आपलं परिवार समजून वागण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये, आपल्यामध्ये नाही आहे. हां, दुसऱ्या परिवारात जाऊन त्या परिवाराला आपलं म्हणणं नाही, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात उभं राहणं हे फक्त स्त्री करू शकते, पुरुषांना नाही जमणार, बरोबर आहे की नाही? हां, आपलं सांगस, आपण जर सख्खी बहीण ना गौत ना, सख्खी बहीणकडे जर गौतनी बहीणनी जर दुसरा मुक्कामले आग्रह करा, भाऊ आज ना दिन राय जाय रे, म्हणे इच्छा आहे आज ना दिन राय जाय, असं पहिलेच आपलं वाक्य राहत, बहीणले राय जातो बहीण, पण तू वहींजी काय म्हणे, म्हणजे तू अजून बी वहींजीन पुढे सरकता होणार. बहीण रावानं काही नाही, पण बैलेले चारा कोण टाकीन, वावर मना कांदा नारा बरा ना, शेतच कपाशी फूट जायचे. दुसरा मुक्काम सख्खी बहीण ना घर सक्का भाऊ करत नाही, बरोबर आहे ना? सख्खी बहीण ना घर दुसरा मुक्काम करतात नाही. काय उदाहरणतकरणाची महिला असते, अरे 18 ते 20 वर्षापर्यंत मायबापांकडे राहते आणि 18-20 वर्षानंतर लग्न झाल्याच्या नंतर परक्या परिवाराला आपलं परिवार समजून सेवा करते. इतकं उदाहरणतकरणाची स्त्री असते, कन्या असते. म्हणून तर तुकोबराय कन्या सांगतायत या अभंगातून सुरुवातीला. तुकोबरायांना भूतलावर एवढी नाती होती, त्याच्यातून कन्याच का निवडावी वाटली हो? कन्याच का सांगितली तुकोबरायांनी? ऐका, मोजून 2 मिनिटात पटवतो कन्या काय असते. जर किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, नवरा बायकोची भांडण झाली, बाई विचार करते, बाई का आत्ता जर की मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, बावड्या जाय रे त्या बापाला जेवायला सांग. पोरगा जातो, बाप्पा जेवण करून घ्या बरं. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो, खाशीत काय भूमन बापना काय जायला. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाय गे त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी जाते. इतकं गोड बोलते का? इतकं गोड बोलते ना, माझ्या माऊली ज्ञानोबाराई सांगतात, 7 चनी मवाड मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, बापाला पटवून सांगते, पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो, नाही बाई मला नाही जेवायचं. का हो पप्पा, काय झालं? काय नाही गे बाई. पप्पा तुमचं डोकं दुखतंय का? तुमची तब्येत बरी नाही का? बाम लावून देऊ का डोक्याला? काय झालंय? नाही ग बाई तसं काही नाही. उठा मग लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो, बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. म्हणून तर तुकोबराई कन्या सांगतात. मी सुद्धा कोणाचा तरी मुलगा, पण इथं सत्यताच मांडावी लागते, बरोबर आहे की नाही? इथं सत्यता मांडावी लागणार आहे. तुकोबराईच्या अर्थी अगोदर कन्या सांगतात. मग कन्या किती विशेष आहे अजून सांगतो. तुमच्या पोरीचं लग्न झालेलं आहे, 200 किलोमीटर अंतरावर पोरगी आहे. 100, 150, 250 किलोमीटर जे पण अंतर असेल, एवढ्या अंतरावर पोरगी आहे. सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ म्हणतो, बाई मला तर काही माहिती नाही. लग्न झालं असेल तर त्याच्या बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो, का गाई माय वडिलांची तब्येत कशी आहे? माय सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं, तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले. आता सकाळी सकाळी तुझ्या बापाला गोड्या औषधी दिल्या आहेत. तुझा बापानं नाश्ता केला आणि त्या बाप झोपला. तो बहिणीला फोन करतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी या.
बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहीत नाही बाप आजारी या, आणि तो 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंच गे बाई. ती दीदी सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागते. कसं ग ताई? दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली ना, सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना मला अचानक ठचका आला. ठचका आला त्या क्षणी ओळखलं, ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी, ही ओळखण्याची ताकद फक्त कन्यामध्ये आहे. तुकोबराय जर कन्या सांगतायत म्हणजे कन्या काहीतरी विशेष आहे. बरोबर आहे की नाही? अजून सांगतो कन्या किती विशेष आहे. इथं बसलेले माझ्यापेक्षा ज्ञानामानाने बरेच लोक मोठे आहेत. फक्त मला तुमच्या डोळ्यासमोर आणून द्यायचं आहे उदाहरण. ज्यांनी कोणी रामचरित मानस वाचलं असेल, रामचरित मानस वाचलं असेल तर तिथं गोड चिंतन आलेलं आहे. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना एका पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते आणि चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्यांच्या पुढे चालत होता. त्याच्या कडेवर एक मुलगी होती छोटीशी. आता स्वामी रामतीर्थांना असं वाटलं की भैया चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. आपण काय कामाचे, आपण तर धष्टपुष्ट आहोत, आपण साधू आहोत, आपण असं करूया त्या माणसावर थोडी दया दाखवूयात. साधू बाबांना त्या संसारी माणसाला आवाज दिला, ए भैया, ए भाईजी जरा रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठे मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीनं सांगितलं, बोले गुरुजी ये मेरी बेटी मेरी कंधे पर ही ठीक आहे. अजून चालायला लागला. टेन्शन लिहू नका म्हणे प्रत्येक भाषावर पकडे बरं, भाषाने उसकू देस मी. तुम्ही मला सांगा ना हिंदी मा ती हिंदी मा बी करसू मी. हां मी आईराणी मुद्दाम बोलस, त्यांना कारण असं आहे मी स्वतः कानादेशातला मुलगा आहे म्हणून मला माझ्या कानादेशावर प्रेम आहे आणि माझी कानादेशाची आईराणी जिवंत ठेवायची म्हणून मी जास्त आईराणी बोलस. नाहीतर आपल्याकडे चालणारी प्रत्येक भाषावर अशी पकडे म्हणे मी 2 तास कोणती बी भाषा में कीर्तन करू शकस. हा ती हिंदी बोल रहे तो त्यामा तुमले सांग देना. तुम्ही जर सांगा ना महाराज पुरा आदिवासी भाषा में कीर्तन करा ताबी येई मला. स्वामींनी सांगितलं भैया ए भाईजी ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी है मेरे कंधे पर दे दे भैया, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीनं गोड उत्तर दिलं, बाबा गुरुजी ये जो मेरी बेटी है ना मेरे कंधे पर ही ठीक है. अजून चालायला लागला. न राहता पुन्हा साधूबाबांना आवाज दिला, अरे भैया ए दादा रुक, अरे थांब, त्या पोरीचं तुला ओझं होईल, हा चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे, थोडा वेळ माझ्याकडे दे, तुझा थकवा दूर झाला की पोरगी तुझ्याकडे देतो. थोडी देर के लिए मेरे कंधे पर दे दे बेटा, जब तक तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीनं गोड उत्तर दिलं. स्वामींना काय सांगितलं माहिती आहे का? महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होते, आप तो सन्यासी है. अरे तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला मुलगी काय करणार आहे? मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, त्याला कळते मुलगी काय असते. विठ्ठल विठ्ठल मग जर का भारत देशामध्ये पोरींचं ओझं होत नाही, बरोबर आहे ना? तुम्हाला मान्य आहे ना सगळ्या मायांना? तुम्ही काका लोक तुम्हाला पण मान्य आहे ना पोरीचं ओझं कोणत्याच मायबापाला होत नाही? नाही ना होत? पक्क ना मायच्यान? पोरींचं ओझं होत नाही, पक्क आहे ना? पोरींचं ओझं होत नाही ना? मग माय बापांना पोरीचं ओझं होत नाही, पोरीचं ओझं होत नाही, मग गर्भपात कताईन घुसना होता. हा गर्भपात कुठून आलता? अरे बाप रे बाप, एवढ्या पोरी मारल्या गेल्या ना, इतक्या पोरी मारल्या गेल्या आणि सत्यानाश आपणच आपला करून घेतलाय. तुम्हाला सांगतो भगवंतानं मुलगी दिलीच नाही तो भाग वेगळा आहे, पण ज्यांना मुलगी होणार होती आणि पोटातल्या पोटात मारून टाकली त्यांना पश्चाताप शिवाय पर्याय नाही. कारण जेव्हा पोरगा कमरेत लात घालतो का, हक्काचं व्यासपीठ म्हणजे मुलगीचं घर, 2 दिवस नाराजगी दूर करण्यासाठीचं साधन म्हणजे मुलगी असते. जर पोरगावर राग होणार सुनबाई काही बोली पडणे ना, बॅग बरी का म्हणा अंडेरकडे 8-15 दिन निघ जाऊ सोबत मन म्हणा राग निघ जाय, बरोबर आहे ना? हां, आणि जर तुम्ही पोटमान माठ टाकेल सुनबाई सुद्धा कंबर मला आधी तरी आज म्हण नाही, तुमले पर्याय नाही आहे.
बरोबर आहे की नाही? अजून सांगतो, आत्तापर्यंत जे झालं ते जाऊ द्या. आत्तापर्यंत तुमच्याकडनं पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या असतील ते जाऊ द्या, पण याच्या पुढे तरी ते पाप करू नका. कारण काय माहिती का, ज्या बाईच्या हातून बालहत्या घडली ना, ज्या बाईनं पोटातल्या पोटात पोरगी मारली ना, तिच्या हातचं पाणी पिणं सुद्धा पाप आहे. विठ्ठल काय काय लोकेशला असं वाटत जाते रे येडे ते काय बी सांगत त्यांबरचे काय लागत, बाकी ना बडी बडी किळा पाडणार बिरात. सांग उजू उजू हुशार येतो. व गर वय असं सांगणारा बिरातच. तुम्हाला सांगतो ऐका, एका पोरीला दिवस गेलेले, दिवस होते दिवस, डॉक्टरांकडे गेले गर्भ चेक करण्यासाठी. पोटातला गर्भ मुलगीचा होता. डॉक्टर साहेबांकडे तो गर्भपात करण्यासाठी गेलेले. डॉक्टर साहेबांनी टेचेस्कोप कानाला लावलेला आणि त्यात गर्भधारणा ज्या बाईला होत्या तिच्या पोटावर ठेवलेला. पोटातला गर्भ मुलगीचा होता. तो मुलगीचा गर्भ डॉक्टर साहेबांसोबत संवाद साधत होता. मी टी व्हीला जाहिरात बघितलेली, पोटातला गर्भ मुलगीचा होता. ती मुलगी टेचेस्कोपद्वारे त्या डॉक्टर साहेबांशी संवाद साधत होते. डॉक्टर साहब, आप मुझे क्यों मारना चाहते हो? मैंने कौन सा अपराध किया डॉक्टर साहब जो आप मुझे मारना चाहते हो? डॉक्टरांनी तो टेचेस्कोप काढला आणि जन्माला येणाऱ्या पोरीच्या बापाच्या कानाला लावला. बापाशी मुलगी संवाद साधते, पप्पा मला का हो मारताय? असा माझा कोणता गुन्हा झाला पप्पा की तुम्ही मला जन्माला यायच्या आधीच मारायला निघालात? बापाने तो टेचेस्कोप काढला आणि जन्माला येणाऱ्या पोरीच्या माईच्या कानाला लावला. माईशी पोरगी संवाद साधत होती लक्षपूर्वक. ऐका, आई मला का ग मारते? काहून मारते ग आई? आई माझा असा कोणता गुन्हा झाला ग की मला जन्माला यायच्या आधीच तू मला मारायला निघालीस? पर आई ऐक ना, आज तू मला मारायला निघालीस ना, हाच विचार जर तुझ्या माईनं तुझ्या वेळेस केला असता तर कदाचित तू हे जग पाहिलं असतं का ग माय? स्वतःला कधी या गोष्टीचा प्रश्न करा, मग कळतं. कारण दुसऱ्याचं दुःख आपल्याला नाही ना कळायचं. हो, स्वतःवर आलं की स्वतःचं जडलं की मग कळतं की नाही आपली नुकसान झाली, नाही का? दुसऱ्याचं नाही कळत आपल्याला. हो, पोरगी एवढं विशेष रत्न आहे तरी काही लोकांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या. मी तुम्हाला सांगतो, पोरी मारणाऱ्या मायबापांचा दोष आहेच, पण त्यांना जास्त दोषी ठरतायत ते म्हणजे हुंडा मागणारे मायबाप. हो, इथून 10, 12, 15 वर्ष अगोदर हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली म्हणून काही मायबापांनी घाबरूनच पोरी मारल्या. काय मत आहे याच्यावर तुमचं? हुंडा मागणारच नाही इथली चव घाली ना. बाप एक पोरगी बघायला गेला. पोरगी बघितली, पोरगी सुंदर होती, पोरगा इंजिनियर होता. पोरगीच्या बापाला म्हणतो तुमची पोरगी आवडली, मी लग्न करायला तयार आहे, पण हुंडा पाहिजे. नवरीन बाप म्हणे कितला? म्हणे 6 लाख रुपया. पोरगीना बाप विचार करस, एकटी पोरे 6 लाख रुपया घ्या, ते जाऊ दे सरकारी इंजिनियर आहे जवाई, एकटी पोरे लाई दिसू म्हणे 6 लाख रुपये हुंडा बी ठरी घ्या. नवरदेव म्हणे लग्न म्हणा पद्धत म्हणे कसं? वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही फिरत तर नवरी पोरगीलाही फिरवायचं. नवरीन बाप म्हणे तुला पटीन तसं. आता वर घोड्यामध्ये नवरदेव नवरी दोघांना फिरवायचं म्हणल्यावर त्या भाऊनी बग्गी तयार करी. एककडे नवरदेव बसना, एककडे नवरी पोरले बसाड. बँड वाजावाला वाजायला चालू कर. तरुण पोरेचा नाच आणि धूम. तरुण पोरे नाचायला लागल्या आणि नाचणारा काय हे करतच का लगीन मग? हो, नाचू नका या मताचा मी नाहीये बिलकुल भैया, आनंद घ्यायचा हो, पण त्या लिमिट ठेवा ना. कारण म्हणा मित्र आहे डीजेवाला म्हणा मित्र आहे, त्यांकडे एक नवरदेव ना डीजे ठरावाला. मी नेमका त्यांना जोडीत बसेल होतो, सोनूभाऊ करिशने. खेळावर ना मित्र होना म्हणे सोनू दादा तुमचा डीजे पाहिजे. म्हणे भाऊ पैसा कितला दिशी? त्यांना पहिले कितला वाजा लागून वाजणं पडी आई ठरायले. म्हणतो सोनू दादा येडा आहेत का तुम्ही? म्हणे नाही बाबा तसं नाही. म्हणे म्हणतो मग अहो काय गावेस ना पोरे दारू पिले तर कितला बी वाजा लागून वाजायला लावतस म्हणे, 2-2, 3-3 वाजा लागून वाजायला लावतस म्हणे. असं आहे का? पण नवरदेव बी इथला खानदानी होता ना. नवरदेव म्हणे भाऊ सोनू दादा टेन्शन लिहू नको म्हणे, मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे, त्यासले जरी एकदाऊन चढी घे ना म्हणे, त्या डीजेना आवाज बंद का करलेत नाही, जनरेटर आवाजवर बी कुत्तच म्हणे. त्या अंदाज लायल्या कितला खानदानी बेवडा होतील त्या. महाराज यांना दारूवाल्यांनी एवढा सत्यानाश केलाय का? इतका सत्यानाश केलाय. मी प्रत्येक हा भंग घेतल्याच्या नंतर मला बोलायला आवडतं. कोणत्या बापाला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वर बोट करा. कोणत्या बापले वाटस मन पोरगा बेवडा पाहिजे असं?
कोणती मायले वाटस का मन पोऱ्यानं दारू प्यायला पाहिजे? अजिबात नाही. बरोबर आहे ना? कोणत्याच काकाला वाटत नाही ना एखाद्या पोरानं दारू प्यावी, नाही ना? तुमले वाटस ना तुमना पोरगान पेवायला नाही पाहिजे, बरोबर आहे ना? तुमना पोरगाने पेवायला नाही पाहिजे असं तुमले वाटस, मग तुमना पोऱ्यान लगीन मा दारू लेस नाही दुसराच ना पोरले ना साडी ना चाडतस काही थोडीफार काही वाटत नाही का? हा म्हणजे तुमना बिघडायला नाही पाहिजे, दुसराच ना बिघाडायला बसेल का रे सत्यानाशेस हो. विठ्ठल विठ्ठल अजून सांगतो, 16 संस्कारांमधला हा एक लग्न म्हणजे मोठी विधी आहे. लग्न म्हणजे एक यज्ञ. यज्ञामध्ये थोडंसं सुद्धा नियमाचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. हां, माफी मागून बोलतो, तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहेत, मी तुमचा मुलगा सारखा आहे. काही काही काकांच्या, हो तरुण भावांना तर ठीक आहे, पण काही काही काकांचा मुलगा सारखा आहे. मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही, पण तुमच्या पाया पडून माफी मागून बोलावं वाटतंय. तुम्ही लग्नांमध्ये हळदीच्या बँडमध्ये दारू पाजतात दुसऱ्याच्या पोरांना. अरे तो एक यज्ञ. यज्ञाचा नियम असा आहे, जर घरात सत्यनारायण असेल आणि घरातली स्त्री जर रजस्वला झाली तरी सुद्धा त्या स्त्रीला घरात प्रवेश नाहीये. फक्त रजस्वला स्त्रीला सत्यनारायण मध्ये प्रवेश नाही. तुम्ही लग्न म्हणजे एक यज्ञ करताय आणि त्या यज्ञामध्ये जर दारू पिऊन दुसऱ्याच्या पोरांना नाचवसान, आई शपथ सांगतो तुमच्या पोरीचा तुमच्या पोराचा संसार सुखाचा जात नाही. विठ्ठल विठ्ठल आता त्या पोरानं हो बँड वाजेवाल्यानं वाजायला सुरुवात केली. तरुण पोरं नाचायला लागले जोरा जोरात. जोर जोर मग नाचायला लागले. आता नवरदेव मावना नवरी पोर बाजूमाच बसेल होते. नवरी पोरले म्हणे, हे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली या? पोर म्हणे हा ना माय. म्हणे देख तर करी. म्हणे हा ना बाई. म्हणे पाय तर करी. पोर म्हणे अहो 150 दिकी राह ना बरं. पोर हुशार होती. म्हणे धनी, म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचताय? तो म्हणे तो आता शपथ घाली सांगणंच पडी. सांगणं पडी नाही, पटकन बुक म्हणे. काय नाही म्हणे, सोपं आहे म्हणे. म्हणे कसं काय नाही म्हणे, कोणले 20 नाही, कोणले 50 नाही, कोणले 100 नाही, पाहिजे का कुत्तच म्हणे त्यांनी तातेलच ना माईक म्हणता आमना अवदान ना पोरे नाहीत बघितला वायबार. तुमनाकडे नाही तसं, तुमनाकडे नाही ती पद्धत. जानगर ना खोका त्यांगर ना जुवा का? हा बरं आहे बा तुमनाकडे काय बट माडकरी मी ऊन तो साधा किराणू एक ना बी तोडना वास होणार नाही. माल बला ऑन टाइमली विचार करेन बला मी पुरा नीचे वर विठाल पोरगीला सांगत होता, पायनं किती पोरं नाचतायत, बघणं किती पोरं नाचतायत. पोरगी म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतायत? पोरगा म्हणे आता सांगणं पडीन. मग सांगायला लागणार. काही नाही म्हणे, कोणले 20 नाही, कोणले 50 नाही, कोणले 100 नाही, पाहिजे का कुत्तेच म्हणे त्यांनी तातेलच ना माईक. पोर हुशार होती. म्हणे धनी, म्हणे काय स्वामी, म्हणे बोलणं, म्हणे 20 रुपया मान 50 रुपया मा इथला कुदाड राहणार तुम्ही उन्हाळा मा. म्हणे हा 20 मान 50 मा इथला उन्मा कुदाड राहणार. म्हणे मन बापने 6 लाख रुपये दिलेत, मी कितली गोमालसो म्हणे. हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. विठ्ठल विठ्ठल विनोद वजा करायचा. पोरगी जर एवढं विशेष रत्न असेल तर मायबापांचे भाव काय असतील आणि मायबापांप्रतीचे मुलींचे भाव काय असतात मोजून 10 मिनिटात सांगेल. लक्षपूर्वक ऐका. पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. प्रसंग आहे तो हळदीचा. हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई आणि मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते. ढोलवर थाप पडते ना, ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहतात पण समोरचं काही दिसत नाही. असा प्रसंग त्यांच्या जीवनात त्या दिवशी असतो. दादा, मंडपात एखादी वस्तू कमी पडावी आणि ती नवरीच्या बापाला सांगावं का हो दादा, आपल्याला मंडपामध्ये ती वस्तू कमी पडते, जाण घरातून घेऊन या. घरातून घेऊन या म्हणल्याच्या नंतर नवरीचा बाप घरात जातो.
माणसाला कोणती वस्तू कुठे हे माहिती नसतंय, म्हणून पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. पती जवळ गेले आणि पत्नीला सांगायला लागले, ए वेडी, का गं काय झालं, काय रडते या? नाही हो रडत नाही. ए खोटं कशाला बोलते तू, रडते, बोल ना, काय झालं? तुला मंडपात कोणी काय बोललं का? तुझा कोणी अपमान केला का? म्हणले नाही हो धनी. मग तू का रडते या? बाईच्या डोळ्यात अश्रू होते. नवऱ्याच्या गड्याला आलिंगन देते, गड्याला मिठी मारते आणि सांगते, धनी खरं सांगू का, दीदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. दीदीला हळद लागली तेव्हापासून दीदी सारखी रडते धनी. एक काम करा ना, दीदीच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा ना का बेटा तू रडू नकोस म्हणून. तो बाप म्हणतो, अगं वेडी, तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते ग, मला नाही रडता येणार का? तू 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मी जर का रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? अरे माणसासारखा माणूस काय बाईवानी रडायला लागला. मी जर का रडलो ना, हा समाज सांगेल याच्याकडे पैसे खर्च करायला नाहीत म्हणून नाटकं करतो, याला दुःख लागतंय पैसे खर्चायचं. अगं मला नाही रडता येणार. दादा, हळदीची रात्र दोघं नवरा बायको उशीत तोंड घालू रडता हो, पूर्ण नाईट रडतात. सकाळी स्नान करून नवरीचा बाप ओट्यावर उभा, कोणीतरी नवीन व्यक्ती गल्लीतून जातोय आणि नवरीच्या बापालाच प्रश्न करतोय, का हो दादा, तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरीचं लग्न आहे रे. वरवर मनाने सांगतो माझ्या पोरीचं लग्न आहे. पण दादा अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःचं काडीच कापतोय, परक्या व्यक्तीला दान करतोय, ज्या पोराला मी कधी बघितलेलं सुद्धा नाही. कधी नवरीचा बाप, नवरीचा भाऊ, नवरीची माय, नवरीची बहीण होऊन बघा, मग कळतं हे दुःख काय असतं. आणि हे कीर्तन घेतल्याच्या नंतर, अभंग घेतल्याच्या नंतर मला सांगायला आवडेल, ज्याचं जडतं ना, हे ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. लग्न संबंध आटोपल्या इता प्रसंग आहे तो आता बिदाईचा. प्रसंग बिदाईचा. महिला मातांना या भावाची, या पोराची विनंती आहे, तुम्ही जर का नवरदेवाकडनं गेल्यात ना माया हो, तुम्ही आज एका दिवसासाठी कलोऱ्या बनून जातात नवरदेवाच्या, पण काही बाया लई वजन दाखवतात नवरीवाल्यांवर. तुम्ही हे विसरू नका की भगवंतानं तुमच्याही पोटी मुलगी दिलेली, हे विसरू नका की तुमच्याही पाठी बहीण आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मायबापांचं घर सोडून आलेले आहेत, हे कधी विसर पडू देऊ नका बहिणी हो माया हो. काही बाया एवढ्या वजनात असतात का, त्या नवरी पोरीला सांगतात, ए पोरी चल आपल्याला निघावं लागतंय, उशीर होतोय, चल लवकर. ती नवरी पोरगीच्या डोळ्यात अश्रू आहे आणि ती नवरी पोरगी सांगते, ताई आत्या तुमच्यासोबतच येते, पण आत्या ऐका ना, यायच्या आधी एकदा माझ्या माईला भेटते. तरी काही बाया सांगतात, काय भेटते तुझ्या माईला? आत्या नवीन परिवारात येते, सासूसोबत, सासऱ्यासोबत, नणंद असेल, जेठ असतील, जेठाणी असेल किंवा दीर असतील, यांच्यासोबत कसं वागायचं एकदा माझ्या माईला विचारते, तुमच्यासोबतच येते. काही 150 असतात का गं? 20-22 वर्षाची होईसपर्यंत मायबापांकडेच होते, तेव्हा नाही का विचारलं, चल आपल्याला उशीर होतोय, निघ लवकर. पोरगीची बॅग भरलेली आहे दादा, पोरगीची बॅग भरलेली आहे. बैलगाडी मंडपाच्या बाहेर आहे, पण पोरगी सगळ्यांना भेटायचं आधीच आपल्या माईच्याकडे जाते, माईच्या गड्याला मिठी मारते. बघा, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना काका, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आपल्या लक्षातही येत नाही, आपलीच मुलगी आपल्याला समजवते, असा प्रसंग येतो जीवनामध्ये. मुलगी माईच्या गड्याला मिठी मारते ना आईला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पण आई ऐक ना, माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना, माझे पप्पा जर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्या का नको जाशील गे,
कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. नकळत जर माझा बाप तुला बोलला ना तर माझ्या बापाला समजून घेशील गे आई, माझ्या बापाला समजून घ्यायला तुझ्याशिवाय कोणीच नाही गे. दादा ती माय पोरीला सांगते, बेटा तू सांगते ना तसं समजून घेईल. पर जा बेटा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडं आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटलं गेलं दादा. थोड्या अंतरावरची मुकली छोटीशी दिदी बहीण उभ्या. नवरी पोरगी जाते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते, बहिणीला सांगते, दिदी सारखी सारखी सावलीसारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी. जर का तुझी आठवण आली ना बाई तर हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दिदी. कशी जगेल मी तुझ्या वाच. बहिणीला भेटलं गेलं दादा. मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा. भावाच्याकडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते, भावाला सांगते, दादा ए राजा ऐक ना, माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, तू मला मारलं ना, मी त्या क्षणी विसरलो. पण मला रडायला या एवढ्यासाठी येतंय ताई का तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना न कोपरा तुझी वाट बघेल ग दिदी, का तू फिरून कधी येशील म्हणून. दादा हा अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून पोरी देऊ नका हो. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका. मुलगा संस्कारी आहे का ते बघा, मगच मुली द्या. नाहीतर जो रविकिरण महाराज कीर्तनातून 2 तास तुम्हाला हसवतो ना, तो रविकिरण महाराज अभंग घेतल्याच्या नंतर हा रविकिरण महाराज आत्ता रडायला सुरुवात करेल, गाडीत बसल्याच्या नंतर घरी पोचेपर्यंत रडतो. हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बापावर, कोण्या मायवर, कोण्या बहिणीवर येऊ नये म्हणून मला तुम्हाला सावध करावं वाटते. पोरींचे लग्न संबंध जुळवायचे असतील, संस्कार बघा, पैसे नाही. कारण करोडपतीच्या घरामध्ये जेवढी भाकर बनते ना तेवढ्याच साईजची भाकर गरिबाच्या घरात पण बनते, एवढं लक्षात ठेवायचं. कारण जो रविकिरण महाराज तुमच्या समोर बोलतोय तो माझा घरातला अनुभव तुम्हाला सांगेल. माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले. हो, श्रीमंत लोक होते, श्रीमंत लोक होते. पण खरं सांगू का, माझ्या राधाराणीची माझ्यावर अशी कृपा आहे, माझंच नाही तर 100मधनं 99% कीर्तनकारांना समाजाचा अनुभव आलेला असतो, समाजाचा अनुभव आलेला असतो. समोरचा चेहरा बघितला, समोरचा चेहरा बघितल्याच्या नंतर लक्षात येतं की भाई याची किती लायकी असेल, हा माणूस कसा असेल. जेव्हा माझ्या बहिणीला बघायला आलेत ना तेव्हाच मी माझ्या बापाला सांगितलं, पप्पा हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही. माझा बाप म्हणतो, तू माझ्यापेक्षा जास्त पावसाळे खाल्लेत का, तू जास्त पावसाळे खाल्लेत का. आता मी जर बापाच्या पुढं जायचं म्हणलं तुमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीनं बघावं, तुम्ही काय म्हणसान, कसला कीर्तनकार आहे, लोकांना शिकवतो, बापाच्या पुढं पुढं शहाणपणा करतो नाही का. आमची मर्यादा आम्हाला आडवी येते. आता मला काही बोलता आलं नाही. माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर ते लोक पहिलं मूड, दुसरं मूड, तिसरं मूड घेऊन गेले. पण तिसरं मूडला जेव्हा माझी बहीण आली ना तर माझ्या बहिणीकडे सांगायला लागली, बहिणी माझे घरचे लोक आहे ना माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत. माझ्या बहिणीनं सांगितलं, मग तुम्ही पप्पांना सांगा, तुमच्या भावांना सांगा. म्हणले नको गं, लग्नामध्ये अगोदरच एवढा खर्च झालेला आहे, वहिनी अजून जर हा विषय केला तर घरातलं वातावरण जाईल. आणि खरं म्हणजे माझ्या वडिलांचा स्वभाव थोडा स्ट्रिक आहे, कोणाची हिंमत होत नाही पप्पांच्या समोर बोलायची. माझी बहिणीनं सांगितलं, वहिनी तुम्ही पण हा विषय मी निघेपर्यंत बोलू नका. माझी ताई सकाळी निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी माझ्या वहिनीनं मला आणि माझ्या मोठ्या दादाला सांगितलं. म्हणले महाराज, म्हणलं काय वहिनी, हो आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. म्हटलं वहिनी तेव्हाच सांगायचं होतं ना. नाही म्हणले, मला ताईनं नाही सांगून दिलं, बोलू नका म्हणून. आता मी लगेच जर का घ्यायला गेलो असतो तर काहीतरी चुकीचा निष्कर्ष निघाला असता म्हणून मी पर्यायी व्यवस्था बघत होतो. नेमकं रक्षाबंधन येत होतं. रक्षाबंधन आल्याच्या नंतर मी सांगितलं, म्हणलं बाई, मोठ्या भावाला सांगितलं, दादा म्हणलं तुम्ही जा, ताईला घेऊन या, माझे कार्यक्रम आहेत. असं माझ्या दादानं सुट्टी टाकली आणि माझ्या बहिणीला घ्यायला गेले.
आता माझ्या बहिणीला घेऊन आल्याच्या नंतर मी तिला सांगितलं, म्हणलं का गं बाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात, तुम्हाला का नाही सांगितलं? ती म्हणते दादा काय रे सांगितल्याच्या नंतर पुन्हा घरातलं वातावरण जाईल म्हणून माझी हिंमतच झाली नाही म्हणले. म्हटलं आता जे झालं ते जाऊ दे, पण तुझ्या घरातल्या लोकांच्या मनातून, त्या लोकांच्या मनातून जोपर्यंत स्वार्थ निघत नाही तोपर्यंत तू जाऊ नकोस म्हणला. माझ्या ताईला मी थांबून घेतलं. पण कसं असतं नाही का, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो. माझे दादाही ड्युटीला गेलेले, माझे वडील बाहेरगावी गेलेले आणि मागे तिच्या मालकाचा फोन आला आणि तिला सांगितलं की रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या बहिणीनं मला फोन केला, मला म्हणते दादा मला जावं लागणार आहे रे. म्हटलं काय झालं? काय नाही दादा माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे. तिला म्हटलं ताई तू जाऊ नको गं, ते लोक स्वार्थी आहेत गं, काही नाटकं करून तुला बोलवत असतील. म्हणले दादा खरं आहे तुझं, नाटक असेल तर ठीक आहे, पण खरंच माझी सासूला नको व्हायला ते झालं आणि मी जर जागेवर नसेल तर लोक तुला पण बोलू देणार नाही मलाही बोलू देणार नाही. दादा मला जावं लागेल. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हणलं बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. माझी ताई संध्याकाळी निघाली. तिथं पोहोचली. त्यांना दमानं मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवणं वगैरे आटोपली. 11 साडे 11 वाजेच्या सुमारास माझ्या ताईला विचारायला सुरुवात केली. पूर्ण गाव शांत झालेले. म्हणले रुपाली पैसे आणलेत का? माझ्या ताईनं सांगितलं तुम्ही फोन असा केला की माझी मायची तब्येत सिरियस आहे. तेव्हा माझा दादा गुजरातमध्ये कीर्तनाला होता, दुसरा दादा ड्युटीला चालला गेला, माझे वडील बाहेर गावी होते. मी तशीच निघून आली. महाराज काही लोकांच्या मनासारखं होत नाही म्हणून ते कसलंही काम काही घाण करायला तयार असतात. हो स्वार्थापोटी का असे ना 1-2 चापट मारली असते ना मावशी तर काही वाटलं नसतं. पण त्या नराधमानं माझ्या ताईला मारायला सुरुवात केली. एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या ताईचे 2 हातही तोडले आणि 2 पायही तोडले. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, ताई 2 दिवसापासून माझ्या पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर ध्याना जोराची भूक लागली. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो हो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. तरी तो नराधम मारतच होता. माझ्या ताईनं कोणाची तरी मदत मिळावी म्हणून हाक मारायला सुरुवात केली. काका बाबा मामाजी कुणीतरी वाचवानं. माझी ताई आवाज देत होती कुणीतरी वाचवानं. तिचा आवाज गल्लीतले लोक ऐकतील म्हणून या नालायकानं तिच्या तोंडामध्ये असं कापड घेतलं, तोंडात कोंबलं का तिचा आवाज बाहेर यायला नाही पाहिजे. आता हात मोडले, पायही मोडले, तिच्याकडनं उठलंही जात नाही, चाललंही जात नाही. आवाज द्यायचं म्हणलं तर कापड कोंबून ठेवल्या. त्या नालायकानं माझ्या ताईच्या गळ्यामध्ये दोर टाकला. खेचत जिन्यानं घेऊन गेला आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलं. दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता ना का ताई तू फिरून कधी येशील, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना नो कोपरा तुझी वाट बघेल. बरं दादा माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही. मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई, तुला माझी दया नाही का ग ताई. प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते बाई ग. 8 वर्षापासून तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी या गरीब भावाची हाताची कलई नेहमी खाली असते गे ताई. तुला माझी दया नाही का गे ताई माय. दादा ज्याचं जळतं ना हे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. तो मंडपातला भाऊ सांगत होता ताई तू फिरून कधी येशील, या घराचा एक काना कोपरा तुझी वाट बघेल. माझ्यासारखा दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ 8 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. मी तर म्हणतो ताई ये मायडी
प्रत्येक भावाला विनंती असेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी आहे का असं बघा, नाहीतर काय काय बेवडे पण पूजले जात आहेत. भावाला भेटलं गेलं दादा, मंडपाच्या कोपऱ्याला बाप उभा. मुलगीचं विशेष प्रेम ते बापावर असतं. अजूनभर बापाच्याकडे धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते. ज्या बापानं पोरीला जन्माला घातले त्या बापाची माय होते मुलगी. एवढी समजदार मुलगी असते. बापाच्याकडे जाते. बापाचं आणि मुलीचं नातं असं ना, त्या प्रेमाची लांबी आणि रुंदी मोजताच येत नाही. असं प्रेम लेकीचं आणि बापाचं असतं. बापाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाला सांगते, पप्पा पप्पा ऐका ना, जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पण आता मी चालली हो पप्पा. कदाचित माझी माय जर का काही चुकली ना तर माझ्या मायेवर राग नका करशाल हो. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा माझी मायेवर रागवता ना, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ. तुम्ही रागवताना माझी माय 2-2 दिवस जेवत नाही हो, उपवाशी राहते हो पप्पा. मी होती म्हणून तिला समजवायची, आता मीही चालली, तिला कोण समजवणार आहे? तुमच्याशिवाय तिला समजून घेणारं कोणीच नाही हो पप्पा. नका रागवत जाऊ. तिच्यावर एवढ्या हक्कानं, एवढ्या प्रेमानं फक्त मुलगी समजवते दादा, फक्त मुलगी समजवते. बापाला सांगते, पप्पा आज जसं मी तुमचं घर सोडून कोणाचा तरी संसार करायला जाते, कोणाचं तरी घर सांभाळते ना, तशीच माझी माय सुद्धा तिच्या मायबापांचं घर सोडून तुमचा संसार करते. पप्पा नका रागवत जाऊ, तिला समजून घेत जा. मायला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, भावाला भेटलं गेलं. बापाला भेटत असताना बापाने सांगितलं, बेटा तू सांगते ना तसंच करेल, पर लेकी ऐक ना, जाते ना जा. दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आईवडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्या कान आमची मान खालती जाईन. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. बापाला भेटलं गेलं. मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती आणि पहिले नवरी पोरगीला घेऊन येण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी बैलगाडी असायची. पोरगी बैलगाडीमध्ये बसली, बैलगाडीचं तोंड पुढे आहे पण पोरगी मागं फिरून बघत होती. त्याचं कारण असं होतं, बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याची नाड खांडली जाते. नाड खांडली म्हणजे मायपासून लेकरू वेगळं होतं. तसं त्या पोरीला वाटत होतं की माझं लग्न झालंय, मी आता माझ्या माहेरपासून वेगळी होणार आहे, म्हणून एकदाच ते माहेर माझं परक होणार आहे. आता मला डोळे भरून एकदाच माहेर बघायचंय. बैलगाडी पुढे चालत होती. बैलगाडीमध्ये बसलेल्या ज्या कलोऱ्या बाया होत्या